नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे। 3 ते 4 विषयावर मी आज चर्चा करणार आहे आणि त्याचबरोबर युडॅस प्लस स्टुडंट पोर्टल आणि युडॅस प्लस च्या सर्व ऍक्टिव्हिटीज 31 मार्च 2025 ला भारत सरकार पूर्ण करणार आहे। युडॅस प्लस 31 मार्च 2025 ला क्लोज होणार आहे। तत्पूर्वी मुख्याध्यापक शिक्षक म्हणून आणि पर्यवेक्षीय यंत्रणा म्हणून आपल्याला नेमकं काय करायचं आहे ते मी आजच्या या व्हिडिओ मध्ये सांगणारच आहे। आणि त्याचबरोबर एक महत्त्वाचा रिपोर्ट युडॅस प्लस ला येणार आहे आणि तो रिपोर्ट फार महत्त्वाचा असणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि त्याचबरोबर पुनश्च माझी विनंती आहे की या व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राइब बटनला आपण अवश्य क्लिक करावं आणि या चॅनलला सबस्क्राइब करावं, व्हिडिओला लाईक करावं, व्हिडिओ सर्वांना शेअर करावा। तर चला मित्रांनो, आपण सुरू करूया। तर मित्रांनो, आपण युडॅस प्लस च्या स्टुडंट पोर्टलच्या डॅशबोर्डला आलेलो आहोत। अकॅडमिक इयर 2024-25 ला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर जी स्क्रीन आलेली आहे, या स्क्रीनला आणि त्याचबरोबर डाव्या साइडला असलेले वेगवेगळे मॉड्यूल्स यांच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत। महत्त्वाच्या 4 विषयावर मी चर्चा करणार आहे आणि त्याच विषयावर आपल्याला पुढे काम पण करायचं आहे। अगोदरच सांगितलेलं आहे 31 मार्च ला हे पोर्टल क्लोज होणार आहे आणि त्यामुळे आपल्या शाळेचा हा जो डॅशबोर्ड आहे तो डॅशबोर्ड अचूक आहे की नाही याची खात्री करून घ्यावी। आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे या डॅशबोर्डवर आधारित एक महत्त्वाचा रिपोर्ट युडॅस प्लस लवकरच पब्लिश करणार आहे आणि त्यामुळे इथे असलेली पटसंख्या महत्त्वाची आहे, प्रत्येक विद्यार्थी महत्त्वाचा आहे, एक विद्यार्थी महत्त्वाचा आहे आणि आपल्याच लॉगिनला ऍड स्टुडंट टॅब दिली असल्यामुळे आपण जर विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड असतील तर तात्काळ ऍड करून घ्यावे आणि आधार कार्ड नसतील आणि विद्यार्थी नसेल तर आपण डिस्ट्रिक्ट लेवलला कॉम्प्युटर प्रोग्रामर यांना संपर्क करावा, त्या विद्यार्थ्याची माहिती द्यावी आणि विद्यार्थी ऍड करून घ्यावा। ही माझी पहिली सूचना आहे। त्यानंतर मित्रांनो, दुसरी महत्त्वाची सूचना आहे की विद्यार्थी जर कुठल्या तरी शाळेमध्ये असेल आणि तो आपल्या शाळेमध्ये आलेला नसेल तर आपण रिक्वेस्ट मॅनेजमेंटचा उपयोग करून, जनरेट रिक्वेस्टचा उपयोग करून विद्यार्थ्याला इम्पोर्ट रिक्वेस्ट पाठवावी आणि त्यानंतरही जर विद्यार्थी एखादी शाळा सोडत नसेल तर तात्काळ आपण डिस्ट्रिक्ट कॉम्प्युटर प्रोग्रामर यांना संपर्क करावा, कॉल करावा, ते तो विद्यार्थी आपल्याला उपलब्ध करून देतील। मित्रांनो, कॉम्प्युटर प्रोग्रामर यांच्याकडे विशेष अधिकार युडॅस प्लस मध्ये आहेत आणि त्या अधिकाराचा ते वापर करून आपले विद्यार्थी आपल्यापर्यंत पोहोचवतील। आणि त्यानंतर मित्रांनो, तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे आपण अपार आयडी तयार करत असताना काही एरर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तो एरर मी आपणास दाखवतो आहे। जेव्हा आपण अपार आयडी तयार करत आहात त्यावेळेस आपल्या समोर अशा पद्धतीचा एक एरर येतो आहे, एक मेसेज येतो आहे आणि ऑल फॉर्म्स GPEP-FP फायनलाइज मस्ट बी कंप्लीटेड फॉर ऑल स्टुडंट्स ऑफ द स्कूल इन ऑर्डर टू प्रोसीड फर्दर असा एरर येतो आहे आणि त्यामुळे आपण अपार आयडी तयार करू शकत नाही आहोत आणि त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा मी सबमिट वर क्लिक करतो आहे, कन्फर्म वर क्लिक करतो आहे। आता आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला हा मेसेज येईल आणि या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती अचूक आहे, कुठेही काही अडचण नाही आहे, तरी पण या विद्यार्थ्याचा अपार आयडी जनरेट होत नाही। मग काय आहे हा इश्यू ते आता आपण समजून घेऊ। मी परत एकदा डॅशबोर्डला जातो आहे आणि या डॅशबोर्डला गेल्यानंतर जेव्हा या डॅशबोर्डचा अभ्यास करेन त्यावेळेस एक गोष्ट आपल्याला दिसेल, इनकम्प्लीट स्टुडंट हा जो कॉलम आहे या कॉलम मध्ये काही विद्यार्थी रेड नंबर मध्ये दिसत आहेत। म्हणजेच या शाळेचा जर विचार केला तर या शाळेमध्ये 2 विद्यार्थी अजूनही अपडेट झाले नाहीत, म्हणजेच अजूनही यांचा जनरल प्रोफाइल, एनरोलमेंट प्रोफाइल आणि फॅसिलिटी प्रोफाइल अपडेट झालेला नाही आणि जोपर्यंत या विद्यार्थ्यांची माहिती अपडेट होणार नाही, कंप्लीट होणार नाही, तोपर्यंत आपण अपार आयडी जनरेट करू शकणार नाही। एक महत्त्वाची कंडिशन अपार आयडी सोबत लावून ठेवलेली आहे। मित्रांनो, पुन्हा सांगतो आहे, हा जो डॅशबोर्ड आहे हा डॅशबोर्ड भविष्यामध्ये आपल्याला फार महत्त्वाचा होणार आहे। एक विद्यार्थी आपल्याला आवश्यक आहे आणि जर विद्यार्थी कमी असतील तर इम्पोर्ट करून घ्या आणि इम्पोर्ट करण्यासाठी इथे पण टॅब दिलेली आहे आणि
विद्यार्थी एक्स्ट्रा असतील ते आपल्या शाळेमध्ये नसतीलच तर मग त्या विद्यार्थ्यांना आपण ड्रॉप बॉक्स मध्ये टाकून द्या। ड्रॉप बॉक्स मध्ये टाकण्यासाठी आपल्याला मित्रांनो डाव्या साईडला असलेल्या स्कूल मुवमेंट अँड प्रोग्रेशन टॅब वर जायचं आहे आणि इथे बघा आपल्याला ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूलचा उपयोग करता येऊ शकतो आणि त्याचबरोबर समजा एखादा विद्यार्थी मयत झाला असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याची चुकीची माहिती असेल तर त्याला आपण इनॅक्टिव्ह करून घेऊ शकतो। हे सर्व आपल्याला तात्काळ करायचं आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे। त्याच्यानंतर मित्रांनो आणखीन एक महत्वाच्या गोष्टीवर मी चर्चा करतो आहे आणि ती म्हणजे आपल्या शाळेचा हा जो मॅनेजमेंट आहे हा मॅनेजमेंट अचूक आहे की नाही याची खात्री करा, कारण मॅनेजमेंट कोड युडॅस प्लस मध्ये चेंज झालेले आहेत, वेगवेगळे कोड आलेले आहेत आणि विशेषतः अंशतः अनुदानित ज्या शाळा आहेत त्या शाळांसाठी वेगवेगळे कोड आलेले आहेत। जर 20% अंशतः अनुदानित असेल तर 25 कोड आहे, 40% असेल तर 53 आहे, 60% असेल तर 54 आहे, 80% असेल तर 55 आहे आणि त्याचबरोबर ज्या विजेएनटीच्या शाळा आहेत किंवा समाज कल्याण विभागाच्या शाळा आहेत या शाळांचे मॅनेजमेंट कोड चेंज झालेले आहेत। ते कोड आपण अचूक करून घ्यावे, त्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागतील, कारण भारत सरकारने हे अपडेशन बंद केलेलं आहे। तरी पण आपण प्रयत्न करू शकतो। आणि त्यानंतर मित्रांनो आपल्या शाळेची कॅटेगरी म्हणजे खालचा वर्ग आणि वरचा वर्ग अचूक आहे का, सर्व वर्ग आलेले आहेत का, प्री प्रायमरी वर्गामध्ये विद्यार्थी आलेले आहेत का, सर्व प्री प्रायमरी वर्ग जोडलेले आहेत का आणि त्या वर्गामध्ये विद्यार्थी आलेले आहेत का ते आपल्याला करायचं आहे। प्रत्येक विद्यार्थी अपडेट करायचा आहे आणि अपडेशन केल्यानंतरच आपल्या शाळेचा अपार आयडी जनरेट होणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो आणखीन एक महत्त्वाच्या विषयावर बोलतो आहे आणि ते म्हणजे स्कूल सर्टिफिकेशन। आपल्या शाळेमध्ये असलेले सर्व विद्यार्थी जर या ठिकाणी आलेले असतील आणि ते विद्यार्थी कंप्लीट झाले असतील आणि इन प्रोग्रेशन आणि इन नॉट स्टार्टेड मध्ये 0 असेल तर मग आपण आपलं हे मॉड्यूल सर्टिफाईड करू शकता। इथे चेकबॉक्स वर आपल्याला क्लिक करायचं आहे, सबमिट वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं सबमिशन होणार आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो इथे बघा डाउनलोड टॅब आहे, या डाउनलोड टॅबचा उपयोग करून आपण आपल्या शाळेची समरी डाउनलोड करून घेऊ शकता आणि सर्टिफाय करण्यापूर्वी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत। एक पीडीएफ आहे, या पीडीएफ ला आपण डाउनलोड करू शकता। ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना आपण वाचून घ्याव्यात आणि प्रत्येक गोष्ट आपण अचूक करून घ्यावी। प्रत्येक बाब महत्वाची आहे मित्रांनो, कारण पुन्हा एकदा सांगतो आहे एक महत्वाचा रिपोर्ट या पोर्टलला येणार आहे आणि तो रिपोर्ट फार महत्वाचा ठरणार आहे आणि या विभागामध्ये तो रिपोर्ट महत्वाचा बदल घडवून आणणार आहे। आणि मित्रांनो त्याच्यानंतर मग आपण पुन्हा एकदा अपार मॉड्यूल कडे येऊ आणि अपार मॉड्यूल मध्ये येऊन ज्या ज्या विद्यार्थ्यांचे अपार आयडी झालेले नाहीत त्या विद्यार्थ्यांना आयडेंटिफाय करायचं आहे। या ठिकाणी बघा आपल्याला नॉट अप्लाइड फेल पाहायला मिळेल। ज्या ज्या विद्यार्थ्यांचे अपार आयडी फेल झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचे अपार आयडी का फेल झालेले आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। इथे बघा मित्रांनो फेल्ड 3 आहे, यावर क्लिक केल्यानंतर एक सिंपल एरर आहे मित्रांनो आणि तो म्हणजे या मुलांचे मोबाईल नंबर रिपीट झालेले आहेत। त्या मुलांचे अचूक मोबाईल नंबर आपण एंटर केले तर या मुलांचे अपार आयडी तयार होणार आहेत। यामध्ये कुठलंही मॅजिक ट्रिक नाही, कुठलंही रॉकेट सायन्स नाहीये, फक्त आपल्याला मोबाईल नंबर चेंज करायचे आहेत आणि पालकांची माहिती भरून आपण अपार आयडी जनरेट करू शकतो। परंतु मित्रांनो आता यांचे पण अपार आयडी बनणार नाहीत, कारण या शाळेमधले 2 विद्यार्थी इनकम्प्लीट आहेत। आपल्या शाळेमध्ये सुद्धा अनेक विद्यार्थी इनकम्प्लीट असू शकतात। त्या सर्वांना तात्काळ ओपन करा, व्ह्यू मॅनेजर क्लिक करा आणि त्यांची जनरल प्रोफाईल, एनरोलमेंट प्रोफाईल बघा आणि फॅसिलिटी प्रोफाईल अपडेट करा, त्याला ग्रीन करा, कंप्लीट करा, मग आपण अपार आयडी जनरेट करू शकतो। या शाळेच्या बाबतीमध्ये आता मी त्या विद्यार्थ्यांना अपडेट करतो आहे आणि अपडेट केल्यानंतर आपण अपार आयडी जनरेट करू शकतो का हे आपल्याला बघायचं आहे मित्रांनो। तर मित्रांनो आता आपण सर्व विद्यार्थी अपडेट केलेले आहेत, त्यांचं प्रोफाईल कंप्लीट केलेलं आहे आणि आता सर्व विद्यार्थ्यांचा जनरल प्रोफाईल, एनरोलमेंट प्रोफाईल आणि फॅसिलिटी प्रोफाईल अपडेट झालेला आहे आणि त्यानंतर आता अपार आयडी जनरेट होतात का हे आपल्याला बघायचं आहे। ज्या विद्यार्थ्याचा अपार आयडी पेंडिंग आहे त्या विद्यार्थ्याला मी ओपन केलेला आहे, त्यांच्या वडिलांची किंवा पालकांची संपूर्ण माहिती भरलेली आहे आणि मग मी जेव्हा सबमिट बटन वर क्लिक करेन आणि कन्फर्म वर क्लिक करेन त्यावेळेस अपार आयडी रिक्वेस्ट सबमिट झाल्याचं आपल्याला मेसेज येतो आहे मित्रांनो। पुन्हा माझी विनंती आहे आपण एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण वेगवेगळे एज्युकेशनल व्हिडिओज मी आपणास शेअर करतो आहे। आपण स्वतः हे काम करावं अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे। आणि मित्रांनो आणखीन एक महत्वाचा टेक्निकल व्हिडिओ
मी लगेच आपणास शेअर करतो आहे, जो आपल्याला विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पर्यवेक्षक यंत्रणेला फार महत्वाचा ठरणार आहे। सर्वांना विनंती आहे की आपण आपले विद्यार्थी आपला डॅशबोर्ड अचूक करून घ्यावा, त्यानंतर स्कूल सर्टिफिकेशन करून घ्यावं। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच।